नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। NTA कडनं एक महत्त्वाची नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे। करेक्शन विंडो बाबत ती नोटीस आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या नीटच्या फॉर्ममध्ये भरताना काही चुका झालेल्या आहेत, फॉर्म भरताना त्या चुका दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो येणार हे NTA ने अगोदरच सांगितलेलं होतं। त्या संदर्भातली विस्तृत नोटीस NTA ने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे। त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचबरोबर फॉर्ममध्ये जर चुका झालेल्या असतील तर विद्यार्थी कोणकोणते त्या ठिकाणी करेक्शन करू शकतात, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ती जी काही नोटीस आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एका लिंकवर क्लिक केल्यावर मिळणार आहे। त्याचबरोबर NTAच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ती नोटीस पाहू शकता। त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी करेक्शन करताना कोणती काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या फॅक्टरमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी करेक्शन करू शकतात, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओचा विषय आहे NTA इम्पॉर्टंट अपडेट अबाउट करेक्शन विंडो 2024। म्हणजेच विद्यार्थ्यांचा नीटचा फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्या असतील किंवा डॉक्युमेंट अपलोड करत असताना काही चुका झालेल्या असतील किंवा फॉर्ममध्ये एखादी फील्ड त्या ठिकाणी भरत असताना विद्यार्थ्यांकडून काही मिस्टेक झाल्या असतील, त्या दुरुस्तीची संधी NTA आता विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे। कोणकोणत्या फॅक्टरमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी करेक्शन करू शकतात, त्याचबरोबर NTA ने नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करेक्शन विंडोची जी काही नोटीस काढलेली आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचना काय आहेत ते आपण आता विस्तृत पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, अपॉर्च्युनिटी फॉर करेक्टिंग और मॉडिफाय एरर्स, म्हणजेच नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी काही चुका झाल्या असतील, त्या चुका दुरुस्ती करण्याची संधी NTA विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे। तर ड्युरेशन ऑफ करेक्शन, म्हणजेच करेक्शन विंडो कधी ओपन होणार आहे तर 18 मार्च रोजी ओपन होणार आहे आणि 20 मार्चच्या सायंकाळी 11:50 विद्यार्थी त्या ठिकाणी करेक्शन करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील किंवा विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्या फॉर्ममध्ये ही चूक झालेली आहे, ती दुरुस्त करण्याची संधी NTA ने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्या नोटीसमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत। त्या महत्त्वाच्या सूचना कोणकोणत्या आहेत ते पाहूयात। नो फर्दर करेक्शन विल बी परमिटेड अंडर एनी सर्कमस्टन्स, म्हणजेच आता ही जी काही करेक्शन विंडो ओपन झालेली आहे याच्यानंतर करेक्शन विंडो ओपन होणार नाही। हा विद्यार्थ्यांना शेवटचा चान्स असेल। तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर करेक्शन विंडो जेव्हा ओपन होईल 18 तारखेला त्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे। याच्यानंतर करेक्शन करण्याची संधी NTA कडून मिळणार नाही असं स्ट्रिक्टली त्या नोटीसमध्ये NTA ने सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर एनी ॲडिशनल फीस रिक्वायर्ड फॉर करेक्शन मस्ट बी पेड, म्हणजेच करेक्शन करत असताना काही ॲडिशनल फीस लागली तर विद्यार्थ्यांना ती त्या ठिकाणी भरावी लागते आणि ती फीस भरल्यानंतरच तुमचं करेक्शन त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल। आता फीससाठी इफेक्ट करणारे फॉर्ममधल्या कोणकोणत्या फील्ड आहेत ते आपण पाहूयात। जर विद्यार्थ्याला जेंडर बदलायचं असेल तर ही गोष्ट फीसवर इफेक्ट करणारी आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांना मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांच्यासाठी फीस थोडीशी कमी आहे। तर हे जेंडर बदलत असताना ॲडिशनल फीस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागू शकते। त्याच्यानंतर कॅटेगरी बदलत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना कदाचित त्या ठिकाणी ॲडिशनल फीस लागू शकते। म्हणजेच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी OBC कॅटेगरी टाकली असेल आणि नंतर त्यांनी जनरल करायचं असेल तर जनरलची फीस त्या ठिकाणी जास्त आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करत असताना सुद्धा ॲडिशनल फीस त्या ठिकाणी लागू शकते। काही फील्ड आहेत ज्याचा फीसवर फॉर्मचा इफेक्ट पडणार आहे आणि ते जर तशा प्रकारचा इफेक्ट पडला तर विद्यार्थ्यांना ते ॲडिशनल फीस त्या ठिकाणी भरावी लागते आणि ती फीस भरल्यानंतरच तुमचं ते करेक्शन ग्राह्य धरलं जाईल। जर तुम्ही त्या ठिकाणी फीस भरली नाही तर तुमचं करेक्शन त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही असं NTA कडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर PWD, म्हणजेच विद्यार्थी अपंग आहे का असा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे, अपंग किंवा दिव्यांग आहे का, तर अशा प्रश्नांमध्ये जर चेंज करायचं असेल तर ती गोष्ट फीसवर इफेक्ट करणारी आहे। फॉर्मच्या फीसवर इफेक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी बदलायच्या असतील तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संबंधित जी काही फीस ॲडिशनल त्या ठिकाणी आली तर ती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावी लागणार आहे। तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी ती फीस भरल्यानंतरच त्यांचं ते करेक्शन ग्राह्य धरण्यात येणार आहे। थोडक्यात कोणकोणत्या फॅक्टरवर आहेत किंवा कोणकोणत्या फील्ड आहेत फॉर्ममधल्या त्या फीसवर इफेक्ट करतात। एक आहे जेंडर, कॅटेगरी चेंज आणि PWD, ह्या 3 फॅक्टरमध्ये जर चेंजेस करायचे असतील तर कदाचित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी
फीसवर सुद्धा त्या ठिकाणी इफेक्ट होऊ शकतो आणि ॲडिशनल फीस जी काही लागेल त्या संदर्भातली ती NTA विद्यार्थ्यांकडून भरून घेत असतं. त्याच्यानंतर विद्यार्थी फॉर्ममध्ये करेक्शन कोणकोणत्या फील्डमध्ये करू शकतात. तर यावर्षी विद्यार्थ्यांना NTA एक चांगली संधी देण्यात आलेली आहे की सगळेच फील्ड म्हणजे फॉर्ममधील जी माहिती भरलेली आहे ती सगळी विद्यार्थ्यांना जर चेंज करायची असेल चेंज करू शकतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बायफर्गेशन NTAने केलेलं नाही. तुमची जी काही चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करण्याची NTAने संधी दिलेली आहे. त्या ठिकाणी नोटीसमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी सगळ्या फील्ड ज्या आहेत फॉर्ममधल्या त्या विद्यार्थ्यांना करेक्शनसाठी ओपन असतील. फक्त विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर विद्यार्थ्याला बदलता येणार नाही आणि ईमेल ID बदलता येणार नाही असं त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. ह्या 2 गोष्टी वगळल्या तर विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये सगळ्या फील्डमध्ये चेंज करण्याची संधी NTA देण्यात आलेली आहे. फक्त रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही जो काही मेन मोबाईल नंबर तुमचा दिलेला आहे किंवा ईमेल ID दिलेला आहे OTP व्हेरिफिकेशनसाठी तो मात्र विद्यार्थ्यांना बदलता येणार नाही. त्या व्यतिरिक्त फॉर्ममधल्या सगळ्या फील्ड विद्यार्थ्यांसाठी करेक्शनसाठी NTA मार्फत ओपन करून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अपलोडेड डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा विद्यार्थी चेंजेस करू शकतो. एखादा विद्यार्थी डॉक्युमेंट अपलोड करत असताना फॉर्म भरत असताना त्यांच्याकडनं दुसऱ्याचेच एखाद्याचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेत किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या चुकासुद्धा दुरुस्त करण्याची संधी NTAने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यानंतर आधार रिऑथेंटिकेशनसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार त्या ठिकाणी व्हेरीफाय झालेले नाहीत. ती सुद्धा संधी NTAने आपल्या या करेक्शन विंडो संदर्भातली जी काही नोटीस आलेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे जे काही फॅक्टर आहेत विद्यार्थी बदलू शकतात. फॉर्ममध्ये फक्त विद्यार्थी आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर या 2 गोष्टी सोडून बाकी सगळ्या फील्डमध्ये त्या ठिकाणी चेंजेस करू शकतात. त्याचबरोबर ज्या ज्या गोष्टी फीस अफेक्टेड आहेत करेक्शन विंडोमध्ये त्याच्यामध्ये जेंडर, विद्यार्थ्याची कॅटेगरी आणि PWD ह्या गोष्टी फीसवर अफेक्ट करणाऱ्या आहेत आणि ह्या चेंज केल्यानंतर NTA जर तुम्हाला सबमिट करताना ॲडिशनल फीस मागितलं तर विद्यार्थ्यांना ती त्या ठिकाणी भरावी लागेल आणि त्यानंतरच त्यांचं त्या संदर्भातलं करेक्शन ग्राह्य धरलं जाईल. तर अशा प्रकारचे एक महत्त्वाचे अपडेट्स किंवा एक चांगली संधी NTAने ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपला फॉर्म करेक्ट आहे त्यांनी तो फॉर्म करेक्ट भरलेला आहे त्यांना हे करेक्शन विंडो संदर्भात आपला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपली या ठिकाणी चूक झालेली आहे ती दुरुस्त करायची आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी ही करेक्शन विंडो आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आपला फॉर्म करेक्ट भरलेला आहे, पूर्ण फील्ड व्यवस्थित चेक केलेले आहेत, आपले डॉक्युमेंट्ससुद्धा व्यवस्थित अपलोड झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना कुठलीही बदल करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरत असताना एखाद्या फील्डमध्ये चुका झाल्या असतील किंवा डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची ही एक संधी विद्यार्थ्यांना आलेली आहे. डिटेल नोटीस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.